प्रिय मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? आनंदात आहात ना? येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप प्रेम करतो, मग तुम्ही दुःखी का आहात? हे ठिकाण पाहिलंत का? किती सुंदर आहे. हे प्रभूंनी आपल्याला दिलेलं प्रार्थनामळ आहे. भारत देशासाठी इथे रात्रंदिवस प्रार्थना केली जाते. प्रभूला प्रिय अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे. इथे दररोज लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. इथे थांबून देशासाठी प्रार्थना करत राहतात. त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. ठीक आहे, आज प्रभूने तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले आहे माहित आहे का? स्तोत्र 128 चे दुसरे वचन. तू तुझ्या हातांच्या श्रमाचे फळ खाशील, तुला आशीर्वाद आणि कल्याण लाभेल. हाताचा परिश्रम आपण सगळेच मेहनत करतो, नाही का? काही जण ऑफिसमध्ये काम करता, काही जण बागेत शेतीची कामं करता, काही जण व्यवसायासाठी सकाळपासून कष्ट करता, काही जण शिक्षक असले तरी त्यासाठी मेहनत करता. असं सगळ्यांनीच मेहनत न करता आपण खाऊ शकत नाही, जगू शकत नाही. आपण मेहनत करतो आणि देव आपल्या मेहनतीला फळ देतो. महिनाभर मेहनत केली तर आपल्याला पगार मिळतो. किंवा 3 महिने शेतात कष्ट करून पिकवलं तर आपल्याला पीक मिळतं. त्या हाताच्या मेहनतीचं तू खावं, हेच परमेश्वराचं आशीर्वाद आहे. पण काही लोकांच्या आयुष्यात असं होत नाही. तुम्ही बायबलमध्ये पाहिलं तर इस्रायलचे लोक बी पेरतात, पिकांची निगा राखतात, तण काढतात आणि सगळं सांभाळतात. पण पीक तयार होऊन कापणीची वेळ आली की मिद्यान्यांचे शत्रू येतात. शेजारच्या देशातील मोआबचे लोक येतात, पलिष्ठही येतात आणि हे सगळे लोक येऊन त्यांना हाकलून लावतात आणि कापलेलं पीक घेऊन जातात. संपूर्ण काळ मेहनत करून त्यांनी जे काही कमावलं ते शत्रू येऊन घेऊन जातात. आजही बरेच लोक महिनाभर कष्ट करता, काम करता, पण शेवटी व्याज 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 असं म्हणून कोणीतरी तुमचे पैसे घेऊन जातात. किंवा काही चुकीच्या सवयींना जागा देऊन तुम्हाला फसवून तुमचे पैसे फसवून घेऊन जातात. काही जण हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे पैसे खर्च करून त्रास सहन करतात. कारण नसताना नुकसान, तोटा काही लोकांना अशा प्रकारे त्रास होतो. म्हणजे तुम्ही मेहनत करून कमावता, पण तुम्हाला खाता येत नाही. कोणीतरी ते घेऊन जातं, कुठेतरी ते निघून जातं. पण परमेश्वर काय वचन देतो? तू तुझ्या हाताच्या कष्टाचं फळ तूच खाशील. हे परमेश्वराचं आशीर्वाद आहे. ते तुम्ही ऐकून स्वीकारलं पाहिजे. का असं होतं की तुम्ही कमावलेले सगळे पैसे व्याजाला जातात, हॉस्पिटलमध्ये खर्च होतात? जर तुम्ही विचार करून स्वतःला परमेश्वराकडे समर्पित केलं तर तू तुझ्या हाताच्या कष्टाचं फळ तूच खाशील असं परमेश्वर वचन देतो. म्हणून या सगळ्यातून मुक्ती देऊन आशीर्वाद देणारा एक परमेश्वर आहे. एकदा एक कुटुंब आलं, पती, पत्नी आणि 3 मुलं. तो माणूस म्हणाला, साहेब, मी एका फॅक्टरीत काम करतो. माझं संपूर्ण महिन्याचं काम खूप कष्टाचं असतं, पण पगार मात्र चांगला मिळतो. पण आमच्या घरी आजारीपणाचा एकही दिवस सुटत नाही. कोणीतरी एक आजारी, मग दुसरा, असं रोज कोणाला तरी आजार असतो. मी कमावलेल्या पैशातला निम्मा पैसा हॉस्पिटलवरच खर्च होतो. कष्टाने कमावलेलं आम्ही नीट खाऊ शकत नाही, नीट कपडे घालू शकत नाही, सगळं हॉस्पिटलवरच जातं असं त्यांनी दुःखाने सांगितलं. म्हणूनच मी प्रार्थना करायला आलोय असंही ते म्हणाले. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने एक सल्ला दिला. मी म्हणालो, बघा, तुम्ही कष्टाने कमावता पण नीट खाऊ शकत नाही, सगळं हॉस्पिटलवर जातं, कुणीतरी घेऊन जातं. पण प्रभू म्हणतोय, तुम्ही कष्ट करता ते खाऊन नीट राहायला हवं, म्हणूनच प्रभूने हे सगळं तुम्हाला दिलं आहे. मग मी विचारलं, त्यासाठी काय करायला हवं? तुम्ही कुटुंब प्रार्थना करता का असं विचारलं. मी तुम्हाला एक औषध देतो. डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही एखादी आजार सांगितली तर गोळी दिवसातून 3 वेळा घ्या असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? औषध घेतल्यावरच बरं वाटेल ना? ठीक आहे, मी तुम्हाला एक औषध सांगतो, काय करायचं ते सांगे. दररोज किमान 20 मिनिट कुटुंब प्रार्थना करायला हवी. तुमच्या पत्नीने 3 मुलांसह तुमच्या घरी बसून 2 गाणी म्हणा, बायबलचे वचन वाचा आणि प्रार्थना करा. दररोज 20 मिनिट हे करून बघा. तुमच्या घरात बदली येईल, सगळे आजार निघून जातील आणि अनावश्यक खर्चही थांबेल.
ओ लगेच म्हणाला, माझी एक शिफ्ट आहे. कधी कधी माझी सकाळची शिफ्ट असते, माझी रात्रीची शिफ्ट असते. पण जेवायला मात्र आपण दिवसातून 3 वेळा खातो, 3 वेळा पाणी पितो, हे सगळं करतो. ज्यूस वगैरे पितो, ते सगळं आपण करतोच. दिवसातून 3 वेळा औषधं घ्यायची असली तरी तीही आपण घेतोच. सगळ्या गोष्टींना आपण होकार देतो, पण प्रार्थना म्हटलं की कारण सांगतो हे पाहिलं का? म्हणून मी म्हणालो, तुम्ही कोणतीही शिफ्ट असली तरी दिवसातून 3 वेळा खाताच. तुम्ही आंघोळ करता, बाहेर जाता, कपडे घालता, हे सगळं नेहमीच होतं. प्रार्थनेचं नाव आलं की तुम्ही कारण सांगता, पाहिलंत का? मग शिफ्ट असेल तर काय, तुम्ही जेवण सोडता का? तुम्ही जेवताना तसंच शिफ्टनुसार वेळ ठरवा आणि काही दिवस सकाळी प्रार्थना करा. एखाद्या दिवशी तुम्ही काम संपवून आल्यानंतर रात्री प्रार्थना करा. एखाद्या दिवशी तुमच्याकडून शक्य नसेल तर पत्नी आणि मुलांना प्रार्थना करायला सांगा. तुम्ही असं केलं तर बदल नक्कीच पहा. ठीक आहे सर, मी करतो असं म्हणून गेले आणि 2 महिन्यांनी परत आले. तोच परिवार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नियमितपणे कुटुंब प्रार्थना केली. या 2 महिन्यात 1 पैसाही हॉस्पिटलच्या खर्चासाठी लागला नाही. पाहिलंत का? मग परमेश्वर चमत्कार घडवायला तयार असतो. आपणच योग्य नसतो. आपणच आशीर्वाद मिळवायचा मार्ग कळता तो आशीर्वाद गमावत राहतो. तुम्ही विचार करून बघा, का तुमच्यावर उगाच खर्च येतोय? तुम्ही कमावलेले पैसे कुणीतरी घेऊन जात आहे. तुम्ही कमावलेले पैसे कुणाच्या फायद्यासाठी जातात का हे परमेश्वराला आवडेल. तुला तुझ्या हाताच्या कष्टाचं फळ मिळावं म्हणूनच तुला काम दिलं, म्हणूनच तुला सामर्थ्य दिलं, म्हणूनच तुला शिक्षण दिलं, म्हणूनच मी तुला व्यवसाय दिला, म्हणूनच मी तुला सुखसुविधा देऊन आशीर्वादित करतो. हे सगळं गमावत असशील तर विचार कर, परमेश्वरा माझ्या चुका आणि पाप माफ कर. आम्ही आमच्या हाताच्या कष्टाचं फळ मिळवावं अशी कृपा कर. या व्याज आणि कर्जातून आम्हाला मुक्ती दे. हे सगळं नको, फक्त कबूल करा आणि नीट कुटुंब प्रार्थना करा. वचनानुसार वागायला सुरुवात करा. मग तुम्ही मोठा बदल पाहाल. आजपासून तुमच्या हाताच्या कष्टाला तो आशीर्वाद देईल. आजपासून एक बदल येईल. तुम्ही विश्वास ठेवता का? मग तसंच डोळे बंद करून प्रार्थना करा. प्रभू, तू म्हणालास की तुझ्या हाताच्या कष्टाचं तू खाशील असं मला वचन दिलं आहेस. मी मेहनत करून काम करतोय. प्रभू, कमावलेले पैसे वाया जाऊ नये, व्याजात जाऊ नये, फुकट खर्च होऊ नये. प्रभू, आजपासून तू एक चमत्कार कर आणि आम्हाला आशीर्वाद दे. आता आम्ही आमच्या हाताच्या कष्टाचा, मेहनतीचा प्रत्यक्ष लाभ अनुभवायला हवा. अशा प्रकारे आशीर्वाद देतो येशूच्या नावाने. आमेन, आमेन.